नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण विद्यार्थ्यांसाठी बाय दी स्टुडंट फॉर दी स्टुडंट हा एक नवीन उपक्रम घेऊन आहोत। हा उपक्रम नेमका काय आहे तर बघा, करंट अफेअरचा अभ्यास करताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल। मुद्दा नंबर 1 काय असतो की मुळात करंट अफेअर हा रोज अभ्यास करण्याचा विषय आहे। पण आपल्याकडे मुलं काय करतात तर ते शेवटी 1 महिन्याची पीडीएफ, 2 महिन्यावाली पीडीएफ किंवा ती 6 महिन्यावाली पीडीएफ घेऊन येतात आणि मग ते ऑनलाईनर वाचतात। पण आजकालचा जर क्वेश्चन पॅटर्न बघितला करंट अफेअरवर तर खरंच वन लाइनर क्वेश्चन येतात का रे? बिलकुल येत नाहीत। आजकाल क्वेश्चन्स कसे यायला लागलेत की ते एखाद्या स्कीमला म्हणा, एखाद्या किस्स्याला म्हणा किंवा एखादा एमओयू असेल त्याला जेवढं डीप मध्ये घेऊन जाता येईल तेवढं डीप मध्ये घेऊन जाऊन ते काय करायला लागलेले क्वेश्चन विचारायला लागलेले। दुसरा मुद्दा काय आहे की बाबा आता एक विद्यार्थी सर्व सोर्सेस जे आहेत ते एकाच दिवशी फॉलो करू शकत नाही। अशा वेळेस जर एक 4 ते 5 विद्यार्थी जमा झाले आणि त्यांनी जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सोर्स मधून अभ्यास केला आणि ते जर एकत्रित येऊन डिस्कशन केलं तर काय होईल, एकाच वेळेस ऍट अ टाइम सर्व सोर्सेस काय होतील, कव्हर होतील। आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा काय की एखादी घटना आहे किंवा एखादा एमओयू म्हणा किंवा एखादी बिझनेस रिलेटेड घटना आहे, एखाद्या घटनेचे सर्व अँगल एखादा व्यक्ती कव्हर करू शकेल याचं काही गॅरंटी नाहीये। अशा वेळेस जर एक 4 ते 5 विद्यार्थी जमा झाले आणि त्यांनी जर त्या मुद्द्यावर चर्चा केली तर काय होईल माहिती का, एकाच घटनेचे सर्व अँगल आपण ऍट अ टाइम कव्हर करू शकतो। त्या मुद्द्यावर किती टाइपचे क्वेश्चन्स, किती अँगलनी ते क्वेश्चन्स बनू शकतात हे देखील आपण काय करू शकतो, ते जास्तीत जास्त तयार करू शकतो। याचा तुम्हा विद्यार्थी मित्रांना फायदा काय होईल तर एकाच वेळेस जेवढे करंट अफेअरचे रिलेटेड सोर्सेस आहेत ते तुम्हाला एकाच वेळेस एकाच व्हिडिओमध्ये भेटतील। एका घटनेचे तुम्हाला सर्व अँगल समजून घ्यायला येतील आणि एका घटनेवर जास्तीत जास्त किती क्वेश्चन्स तयार होतील हे देखील तुम्हाला भेटतील। शिवाय माझी तुम्हाला ही देखील रिक्वेस्ट राहील की तुम्ही हे डिस्कशन ऐकत असताना त्या किस्स्यावर तुम्हाला जर एखादा अँगल सुचला, एखादा क्वेश्चन सुचला की हा देखील क्वेश्चन्स ते विचारू शकतात तर तुम्हाला तो काय करायचा आहे, कमेंट बॉक्स मध्ये तो क्वेश्चन्स टाकायचा आहे। तर बघा आज आपल्या बरोबर कोण कोण आहेत, आपल्या बरोबर वैशाली पुरे आहे, आपल्या बरोबर पुंडलिक आहे, ठीक आहे, आपल्या बरोबर प्रफुल आहे, आपल्या बरोबर ललित आहे आणि आपल्या बरोबर कोण आहे, अंकिता आहे। ठीक आहे, तर या पुढचे जे काही डिस्कशन आहे हे सर्वजण कंटिन्यू करतील। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या डिस्कशनचा फायदा घ्यायचा आहे कारण आम्ही खास विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला हा उपक्रम घेऊन येत आहोत, ज्यामध्ये तुमच्या दिवसातला फक्त जर तुम्ही 1 तास दिला तर सर्व करंट अफेअरचे जे काही रिसोर्स आहेत, सर्व जे इव्हेंट्स आहेत हे तुमचे सर्व अँगलनी काय होतील, कव्हर होतील। तर ठीक आहे, पुढचं डिस्कशन आता हे आमचे विद्यार्थी करतील। कर्नाटक स्टेट मध्ये सगळ्यात जास्त चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक व्हेकल प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक स्टेट, कर्नाटकावर आणखी काहीतरी पॉइंट बघू आपण। कर्नाटकाचे सीएम, गव्हर्नर, कर्नाटकाचे सीतारामबाई आणि गव्हर्नर थावरचंद गेहलोत। थावरचंद गेहलोत अगोदर राजस्थानचे गव्हर्नर। आता एक टेम्पल कर्नाटकामध्ये झाले, धापेटमध्ये एक 3D पोस्ट ऑफिस पण आहे कर्नाटकमध्ये, बेंगळुरूमध्ये। एल&टीने बनवलं, आणखी एल&टीने राम मंदिर झालं यूपी अयोध्यामध्ये, एल&टीने आणखी इलेक्ट्रॉनिक सांगता येईल कधी इलेक्ट्रॉनिक व्हेकल 9 सप्टेंबर एक टार्गेट दिलं होतं त्याच्या बजेटमध्ये 30% 2030 पर्यंत, आणि इलेक्ट्रिक बसेस करायच्या 2027 50,000। आता सध्या किती शिवाई आहे आपली शिवशाही, तर त्यांना वाढवायचं इलेक्ट्रिक बस 50,000 करायचं। आणखी टार्गेट येत आहेत मलेरिया, एड्स नष्ट आणि ग्रीन हायड्रोजन टार्गेट, कार्बन डायऑक्साईड कमी करू टार्गेट। आणि नितीन गडकरींनी एक सांगितलं होतं आता बजेटमध्ये 50% रोड ऍक्सिडेंट कमी करायचे 2030। कर्नाटकवर आहे आता एक लोकसभेचे इलेक्शन आले त्यासाठी अवेअरनेस वाढवा, वोट केले पाहिजे। त्यासाठी एमओयू साइन केला दोन ऑर्गनायझेशन, एक आहे इंडियन बँक असोसिएशन आणि दुसरा आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट। या दोघांमध्ये साइन केला कमिशन मध्ये वोटिंगची अवेअरनेस वाढण्यासाठी। डिपार्टमेंट ऑफ पोस्ट कोणाच्या अंडर येते,
कम्युनिकेशन ही कोणाकडे अश्विनी अश्विनी वैष्णव. आणि ही कुठली इन्फॉर्मेशन. चार आहेत, चार मिनिस्ट्री आहेत अश्विनी वैष्णव. आणि एक स्टेट आयकॉन बनवलं होतं पंजाबच्या शुभमन गिलला. आणि तसंच एक जम्मू आणि काश्मीर मध्ये पण सुरेश रैना. टोटल लोकसभा सीट आहेत 543 आणि राज्यसभा सीट आहे 250. त्यातल्या 238 त्या वोटिंग भरल्या जातात आणि 12 ज्या आहेत त्या प्रेसिडेंट करतात. आणि आणखीन एक पॉइंट होता फास्टॅग महाराष्ट्राच्या सीट किती आहेत? महाराष्ट्राचे 43 आहेत. पॉइंट एक होता फास्टॅग मध्ये आहे. फास्टॅग साठी 32 बँक ऑथराइज बँक आहेत त्यांच्या त्या फास्टॅग देऊ शकतात. पण व्हेकल पण फास्टॅग करायचं यावर्षी मध्ये सांगितलं होतं. व्हॅलिडिटी किती वर्षांसाठी? फास्टॅग 10 वर्षांसाठी. आणि आणखीन एक व्हॅलिडिटी वरनं आपण जॉग्राफिकल इंडिकेट 5 वर्षांसाठी. तसंच रामसर साईट आहे त्यांचा व्हॅलिडिटी 5 वर्षांसाठी. तर ते जर परत जर त्याच याला असतील करंट न्यूज मध्ये असेल पॉप्युलर असेल तर त्यांना परत एक्सटेंड करू. रामसर साईटची व्हॅलिडिटी 6 वर्ष आहे. फास्टॅगची व्हॅलिडिटी 10 वर्ष आहे. आणि जीआयटी 5 वर्ष. हायेस्ट नंबर ऑफ रामसर साईट कुठल्या याच्यात आहे? तमिळनाडू टोटल नंबर. आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे? 3. फर्स्ट रामसर साईट कुठली? तेहरान. रामसर साईट जन्म कशासाठी जीव असतात ना इम्पॉर्टंट असतात. जीव पण असतात सजीव म्हणजे हे काय म्हणतात आपण प्राणी पण असतात आणि वॉटर पण असतात. त्यांचं कन्झर्वेशन जास्तीत जास्त वर्ष जगले पाहिजे. त्याच्यासाठी आपण वर्ल्ड वेटलँड डे सेलिब्रेट तो आता 2 फेब्रुवारीला सेलिब्रेट. तर आपण एक म्हणजे की एक इन्स्टिट्यूशन आहे तिचं नाव आहे सेबी. तर आता सेबीने एक इंट्रोड्यूस केलेलं होतं. एक थर्ड सेटलमेंट स्कीम सुरू केली होती. ती स्कीम कशासाठी सुरू केली होती? तर ती स्कीम सुरू केली होती एक रिव्हर्सल ट्रेड आहे आपला स्टॉक ऑप्शन मार्केटमध्ये. तर त्याच्यासाठी ती एक स्कीम सुरू केली होती. तर त्यामध्ये कसं आहे की एक जे ट्रान्झॅक्शन असते ना आपल्या एंजल ब्रोकिंग झालं झिरोदा ॲप झालं या ट्रान्झॅक्शन सेटलमेंटसाठी ही जी स्कीम बनवलेली आहे तिचं नाव आहे थर्ड सेटलमेंट स्कीम. तर आता ही स्कीम किती महिन्यासाठी हे केलेली आहे? तर 1 महिन्यासाठी केलेली आहे. तर ती ही जी स्कीम आहे तर ही स्कीम 11 मार्चला 2024 सुरू होत आहे. ही 10 मे पर्यंत आहे. 10 मे 2024 पर्यंत 1 महिन्यासाठी आहे. तर मग आता आपण एक सेबीचा लॉंग फॉर्म आहे. तर सेबीचा लॉंग फॉर्म काय? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर आता ही सेबी इस्टॅब्लिश कधी झाली होती? तर ती आहे 12 एप्रिल 1988 मध्ये. तर तिचं हेडक्वार्टर कुठे आहे आपलं? हेडक्वार्टर मुंबईला आहे. आता आणि त्यांच्या जे चेअरमॅन आहेत ना तर त्यांच्या चेअरमॅनचं नाव आहे की एक मदारी बच्च आहे. आणि ही जी म्हणजे की इन्स्टिट्यूशन आहे सेबीचं ते कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येत आहे? ते मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. तर आपल्या ज्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्स फायनान्स मिनिस्टरचे मिनिस्टर कोण आहेत? तर आणि त्यांनी आता एक बजेट अलाउ केलेलं आहे. इंटरिम बजेट अलाउ केलेलं आहे. तर हे किती वेळा त्यांनी अलाउ केली म्हणजे डिस्प्ले केलं होतं? 6 वेळा. तर मग जे आता आपण मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्याच रिलेटेड एक न्यूज आहे. तर आपले जे फायनान्स कमिशनर आहेत तेच आता हे अरविंद पांगारी आहे. तर हे कितवे फायनान्स कमिशनर झालेले आहेत आतापर्यंतचे? तर हे 16वे फायनान्स कमिशनर झालेले आहेत. तर आणि हे जे अरविंद पंगारी आहे फायनान्स कमिशनर तर हे म्हणजे की एक नीती आयोगला हे होते पंतप्रधान. तर आता एक आरबीआयची न्यूज आहे. आरबीआयने इन्फॉर्म केलेलं होतं की 30 बँक्स आर फॅसिलिटेटिंग पीपल टू सर्च देअर अनक्लेम डिपॉझिट आणि थ्रू ऍक्सेस इन्फॉर्मेशन उद्गम पोर्टल. तर आरबीआयने एक 30 बँक्सला फॅसिलिटेट केलेलं आहे की आपले जे लोकांचे जे अनक्लेम डिपॉझिट्स आहेत ते त्यांना त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ना ती इन्फॉर्मेशन उद्गम पोर्टलला डिस्प्ले करतायत. हो. तर मग आता ते जे अनक्लेम डिपॉझिट आहेत ते किती % आतापर्यंत झालेले आहेत? हे 90% अनक्लेम डिपॉझिट झाले.
आणि ते एक मागच्या वर्षी म्हणजे की मार्च 2023ला त्यांनी एक हे काढलेला होता, रिपोर्ट काढलेला होता. तर त्यामध्ये 42,270 करोड रुपये आतापर्यंत अनक्लेम डिपॉझिट झालेले आहे. आणि जे अनक्लेम डिपॉझिट आहे त्याचं जे लॉंग फॉर्म आहे ना, तो लॉंग फॉर्म काय आहे की अनक्लेम डिपॉझिट गेटवे ऍक्सेस ऑफ इन्फॉर्मेशन. तर मग अनक्लेम डिपॉझिट म्हणजे काय असते, तर अनक्लेम डिपॉझिट आहे की जे द बॅलन्स इन सेव्हिंग ऑर करंट अकाउंट्स नॉट ऑपरेट फॉर 10 इयर्स. म्हणजे की आतापर्यंत जे सेव्हिंग अकाउंट्स आहे आणि करंट अकाउंट्स आहे ते आतापर्यंत 10 वर्ष झाले ते ऑपरेटच नव्हते आतापर्यंत. तर ते त्यांच्यासाठी ते हे अनक्लेम डिपॉझिट हे केलेली आहे. तर मग आणि हे जे उद्गम पोर्टल आहे, तर उद्गम पोर्टल हे आरबीआयने डेव्हलप केलेलं होतं. तर मग आता आरबीआय बद्दल आपण हे करतो, तर आरबीआयने एस्टॅब्लिश कधी झालेलं आहे, आरबीआयचं एस्टॅब्लिश 1935ला. तर हे कोणत्या ऍक्ट नुसार आहे, तर 1934ला. आणि जे आरबीआय आहे ते फर्स्ट हे कधी झालेलं होतं, 1949ला झालं होतं. तर मग ते आरबीआयचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर मुंबईला आहे. आणि त्याचे जे गव्हर्नर आहे, चार डेप्युटी गव्हर्नर आहे. त्याच्या 4 डेप्युटी गव्हर्नरचं नाव स्वामीनाथन जानकीरामन आणि आणि मायकल पात्रा. आणि जे आता ही सगळ्यात अनक्लेम डिपॉझिट आहे ना, ती मोस्ट अनक्लेम डिपॉझिट कोणती बँक आहे, एसबीआय. एसबीआय आता सर्वात एसबीआयची करंट न्यूज पण होती, सर्वात जास्त त्यांचे हे झालेले आता कस्टमर मोस्ट व्हॅल्युएबल बँक. मोस्ट व्हॅल्युएबल टॉप 10 मध्ये व्हॅल्युएबल मध्ये त्यातही एसबीआय आहे. आणि ते याच्यामध्ये पण आहे, अमृतरत्न मध्ये हे झालेली आहे. त्या अमृतरत्नमध्ये 3 बँक्स आहेत, 3 हे कंपनीज आहेत. तर एक ओएनजीसी आहे, LIC LIC आहे आणि SBI. अमृतरत्न सोबतच मग मिनीरत्न पण झालेले आहेत आणि महारत्न पण आहे. आणि महारत्न मध्ये 16 आहेत आणि मिनी 68 आणि 11 महारत्न आहेत. नाही 12 आहे. महारत्न 12. ओके ठीक आहे. त्याच्याकडे एक न्यूज आता म्हणजे प्रधानमंत्री जे आहेत आपले मोदीजी, त्यांनी आता वेगवेगळ्या स्टेटमध्ये केलेलं आहे. एक त्यांनी आता मध्य प्रदेशमध्ये असा एक प्रोग्राम आणि काही प्रोजेक्ट असे लॉन्च केलेले आहेत. तर त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, 17,000 करोड एवढं म्हणजे वर्थ दिलेलं आहे. आणि त्या प्रोग्रामचं नाव आहे, मध्य प्रदेशमध्ये जो आहे प्रोग्राम त्यांनी लॉन्च केला, विकसित भारत मध्य प्रदेश. आणि त्यासाठी वर्थ किती दिली होती, टोटल वर्थ किती दिली होती त्यांनी, 17,000 करोड दिली. तो प्रोजेक्ट जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे, नेमकं इरिगेशन, पॉवर, रोड, रेल, वॉटर सप्लाय, कोल आणि इंडस्ट्री त्याशी रिलेटेड आहे. तर आता त्याच्यामध्ये जे टोटल कॉस्ट होती 17,000 करोड, तर ती त्यांनी कशी डिस्ट्रीब्यूट केलेली आहे, तर 55,000 करोड जे आहेत ते त्यांनी 5,500 करोड हे जे आहेत त्यांनी ऍग्रिकल्चर साठी दिलेले. आणि रेल्वेसाठी जे दिलेले आहेत ते 2,200 म्हणजे 2,200 दिलेले आहेत. आणि इंडस्ट्रीसाठी दिलेले आहेत 1,000 करोड आणि 1,000 करोड प्लस हे कोल साठी दिलेले आहेत. आणि 880 जे करोड आहेत ते वॉटर सप्लाय साठी. 55,000 करोड अग्रिकल्चर साठी, 22 करोड आपल्या इंडस्ट्रीसाठी रेल्वेसाठी दिलेले आहेत. 1,000 आणि 1,000 1,200 जे आहेत ते रेल्वेसाठी आणि 1,000 करोड जे आहेत ते इंडस्ट्रीसाठी आणि 1,000 प्लस जे आहेत ते कोलसाठी. 880 वॉटर सप्लाय 4 याच्यामध्ये डिवाइड केले. टोटल वर्थ आहे 17,000. आणि प्रोग्रामचं नाव काय, आणि तिथेच त्यांनी काय केलेलं आहे, मध्य प्रदेशमध्ये सायबर तहसील प्रोजेक्ट हा लॉन्च केलेला आहे तिथे. आणि त्याचसोबत हे वर्ल्डचं फर्स्ट वैदिक क्लॉक जे आहे विक्रमादित्य, ते तिथे त्यांनी हे केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे, म्हणजे ओपन अप केलंय, म्हणजे त्याची ओपनिंग केलेली आहे उज्जैनमध्ये, मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये. त्या वैदिक क्लॉकचं वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे ISD नुसार 2 सनराईज पासून त्याला 30 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. 30 पार्ट्स मध्ये म्हणजे जनरली आपला 1 तास म्हणजे 60 मिनिटं, तर त्या घड्याळीनुसार 1 तास म्हणजे 48 मिनिट. आणि ह्याच्यावरून विक्रमादित्य म्हणजे त्या क्लॉकचं नाव काय, विक्रमादित्य राईट. तर त्या टावरची हाईट किती आहे, 85 फीट आहे. त्या
त्या क्लॉक नुसार 1 तास म्हणजे किती मिनिट? 48 आणि जनरली आपलं आपला एक 60 मिनिटाचा 60 मिनिटाचा असतो. तर मध्य प्रदेशचे सीएम कोण यादव गव्हर्नर गव्हर्नर मंगूबाई मंगूबाई. आणि कॅपिटल भोपाळ. भोपाळ. सगळ्यात जास्त टायगर मध्य प्रदेश हा सगळ्यात जास्त टायगर मध्य प्रदेशमध्ये. जे विक्रमादित्य ते आपण क्लॉक पाहिली आता त्यावरून 2014 आपल्याकडे पीएम मोदींनी हे आणलं होतं आपलं INS विक्रमादित्य. हे एक म्हणजे एअरक्राफ्ट आणलेलं होतं. तर ते एअरक्राफ्ट मुळात रशियाचं आहे, म्हणजे ओरिजिनली रशियाचं आहे ते. आणि ते आपल्याकडे आणलं कधी होतं? 14 जून 2014. दुसरी एक न्यूज आहे, युनियन मिनिस्टर सिंधिया म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया, त्यांच्याकडे कुठली मिनिस्ट्री आहे? सिव्हिल एव्हिएशन. सिव्हिल एव्हिएशन. त्यांनी काय केलंय आता, पहिल्यांदा इंडियाज फर्स्ट ग्रीन हायड्रोजन प्लांट स्टेनलेस स्टील सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये पहिलं ग्रीन हायड्रोजन प्लांट त्यांनी काय केलंय? इनॉग्रेट केलेलं आहे. आणि ते कुठे केलेलं आहे? जिंदल स्टेनलेस लिमिटेड, हिसार, हरियाणा. हरियाणाच्या हिसारला. हे जे ग्रीन हायड्रोजन प्लांट जे आहे ते दोघांचं असोसिएशन आहे. एक आहे JSL म्हणजे जिंदल स्टेनलेस स्टील लिमिटेड आणि हायजेनको ग्रीन एनर्जी, या दोघांचं असोसिएशन आहे. तर त्याच्यामध्ये हे कसं आहे, इंडियाचं म्हणजे किंवा वर्ल्डचं पहिलं ऑफ ग्रीन हायड्रोजन प्लांट आहे त्याच्यामध्ये. आणि वर्ल्डचं पहिलंच ग्रीन हायड्रोजन प्लांट आहे ज्याला रूफ टॉप बी असेल आणि फ्लोटिंग सोलार पण असेल. त्याचं एम काय आहे? त्याचं एम आहे की आपल्याला कार्बन रिड्यूस करायचं. ते कार्बनचं इमिशन आहे ते रिड्यूस करायचंय. जवळपास 2700 मेट्रिक टन पर ॲनम. कार्बनचं करायचं किती? 2700 मेट्रिक टन आणि पर ॲनम. आणि त्याचसोबत कार्बन डायऑक्साईडचं करायचंय 54,000 टन. आणि हे आपल्याला टार्गेट कधीपर्यंत दिलंय त्यांनी? म्हणजे 2030 पर्यंत. आता ही जी न्यूज होती म्हणजे इंडियाज फर्स्ट ग्रीन हायड्रोजन प्लांट ते कोणी इनॉग्रेट केलेलं आहे? सिव्हिल एव्हिएशन. हा राईट. ते आपल्या दोघांचं असोसिएशन आहे. एनर्जी या दोघांचं आहे. राईट. तर त्याची जे कार्बनचं जे इमिशन आहे ते रिड्यूस करण्याची कॅपॅसिटी किती असेल? 2700 मेट्रिक टन. आणि कार्बन डायऑक्साईडची 55,000 टन. आपल्याला टार्गेट कधीपर्यंत? 2030 पर्यंत. त्याच्यामध्ये जे सोलारचं एक न्यूज आली होती, सोलारची पण सगळ्यांना सोलार जर त्यांनी बसवले सबसिडी देणार आहे. तर त्यामध्ये कसं होतं, सबसिडीमध्ये 3 किलोवॅट पर्यंत जर असेल तर त्यांना प्रत्येकी 30,000 पर किलोवॅट सबसिडी मिळणार. आणि जर ते 3 किलोवॅटच्या वर जर असेल, अबाव 3 किलोवॅट, तर त्याच्या मागे 18,000 पर किलोवॅट सबसिडी मिळणार. जर 300 वॅट त्यांना सगळ्यांना फ्री देणार. 300 वॅट. AI चं खूप आता सध्या चालू आहे. तर ते AI ची एक न्यूज आलेली आहे. KTCT हाय सेकंडरी स्कूल आहे केरलामध्ये, तिरुवनंतपुरम मध्ये. तर त्यांनी आहे ना मेकर लॅब एड्युटेक प्रायव्हेट लिमिटेड आहे, मेकर लॅब एड्युटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत आहे ना कोलॅबरेशन करून आहे ना एक एरिसी नावाची AI टीचर बनवलेली आहे. AI अनवील केलेली आहे. एरिसी नावाची AI टीचर आहे. तर ती एरिसी नावाची AI टीचर आहे ना, ती आहे ना अटल टँकरिंग लॅब त्या लॅबनी बनवलेली आहे. ती लॅब ती लॅब जी आहे ना, तर अटल इनोव्हेशन मिशन यांच्याकडून दिलेली जाते सगळ्या शाळांमध्ये. जे 6 ते 12 वर्षांची मुलं असतात ना, त्यांना न्यू इनोव्हेशन करण्यासाठी, काही न्यू गोष्टी तयार करण्यासाठी, काही प्रोजेक्ट तयार करण्यासाठी हे जे नीती आयोग आहे ना त्यांचा प्रोजेक्ट आहे. कारण की त्यांचा विचार आहे का जे स्टुडंट आहेत त्यांना बूस्ट करायचे, त्यांना नवीन काही शिकण्यासाठी करायचे. त्यासाठी त्यांनी ते अटल टँकरिंग लॅब युनिव्हर्सिटी हे केली होती, ओपन केली होती, बिल्ड केली होती. त्याच्यामध्ये ते एरिस AI टीचर अनवील केलेली आहे. कोण केलेली आहे? केरला गव्हर्नमेंटने केली आहे. तर त्याच्यावर बऱ्याच टाईपचे क्वेश्चन येतील. तर त्याच्यातला एक क्वेश्चन मी जर विचारला तर बघा तुम्ही आला तर
एरिस AI टीचर जे आहे केरलाची, त्यांनी आहे ना KICTC ची सेकंडरी हायस्कूल आहे त्यांनी बनवलेली आहे. मिशन ती कोणत्या मिशनच्या अंडर बनवलेली आहे? अटल टँक. आणि ते जे अटल टँकरी लॅब जे आहे ते कशाच्या अंडर येते? अटल इनोव्हेशन लॅब. आणि ते जे अटल इनोव्हेशन लॅब आहे, अटल इनोव्हेशन मिशन आहे, ते कोणत्या मिनिस्ट्री म्हणजे कोणत्या याच्यानुसार येते? नीती आयोग ते इनोव्हेशन करते. तर माझी त्याच्यामध्ये आणि केरलाचे CM कोण आहे? आणि केरलाचे गव्हर्नर आणि केरलाची नवीन एक न्यूज आहे, त्यांनी OTT प्लॅटफॉर्म एक लॉन्च केलेला आहे, तर सी स्पेस नावाचं. त्याच्यामध्ये आपण नेटफ्लिक्स, Amazon असे बऱ्याच प्रकारचे त्या एकाच प्लॅटफॉर्म मध्ये पाहू शकतो. माझी सेकंड एक न्यूज आहे, ते सध्याला हे आहे ना पियुष गोयल, त्यांनी ते कशाचे ते पहिले सांगा मला. माहिती आहे? टेक्सटाईल नंतर कॉमर्स आणि फूड अँड पब्लिक आणि याचे पण आहेत. ते चारचे जे आहेत. तर त्यांनी आहे ना एक मिशन हे लॉन्च केलेलं आहे, ई-किसान उपाज निधी म्हणून. ते कशासाठी आहे? फार्मरसाठी आहे. त्यांना आहे ना वेअर हाऊस भेटत नाही, म्हणजे त्यांचे जे धान्य आहेत ते साठवण्यासाठी त्यांना भेटत नाही. कारण की आणि जरी भेटलं तर जास्त दरात भेटते. टॅक्स त्याच्यावर जे पर्सेंटेज आहे ते जास्त लावतात. तर पियुष गोयलनी ती एक स्कीम लॉन्च केलेली आहे. त्याच्या अंडरमध्ये त्यांनी 6 महिने त्या वेअर हाऊसमध्ये ते ठेवू शकतात. त्यांना 7% टॅक्सेस पर ॲन्युअल टॅक्सेस भेटणार. हे घेणार त्यांच्याकडून इंटरेस्ट घेणार. 7% इंटरेस्ट घेणार. आणि आहे ना तुम्ही आहे ना जर समजा तुम्ही ते वेअर हाऊसमध्ये धान्य ठेवले तुमचे, आणि त्याच्यावर तुम्ही त्याची त्यांनी जी रिसिप्ट देतील त्याच्यावर तुम्ही बँकेतून लोन पण घेऊ शकता. त्या लोन त्याच्यावर लोन पण घेऊ शकता. तर त्या रिसिप्टचं एक नाव आहे इलेक्ट्रॉनिक निगोटेबल वेअर हाऊस रिसिप्ट. वेअर हाऊस रिसिप्ट. तर आहे ना त्याच्यामध्ये आणि त्यांनी आहे ना आपल्याला फक्त 1% सिक्युरिटी डिपॉझिट घेते. पहिलं घेत होते 3%, तर आता त्याच्याऐवजी फक्त 1% घेते. आणि मोदींनी आहे ना आता एक स्कीम लॉन्च केलेली आहे, ग्रीन स्टोरेज प्लॅन म्हणून. त्याच्यानुसार त्यांनी भरपूर काही म्हणजे फार्मरला फायदा होईल. तर मला एक क्वेश्चन विचारायचा होता. MSP तर तुम्हाला माहिती आहे का इन्फॉर्मेशन? फार्मर बद्दल प्रोटेक्ट चालू होता त्याच्याबद्दल MSP. सपोर्ट प्राइस म्हणजे गव्हर्नमेंट फार्मर्स प्राइस डिसाइड करून काही प्रोडक्ट तर 22 प्रोडक्ट त्यापेक्षा त्यांना कमी भावात मिळालं नाही पाहिजे, प्राइस राहणार. फायदा यांना म्हणून फार्मर्सला फायदा होणार. त्यासाठी काय प्रोटेक्ट चालू आहे? 22 14 येतात, RRPचे येतात आणि कमर्शियल क्रॉप येतात. क्रॉपमध्ये आणि एक कोबरा येतं. एक ऊसासाठी एक असते, त्याची पण आता सध्या प्राइस वाढलेली आहे 15 रुपयांनी. होती 5 होती 25. जसं की तू आता एक सांगितलं होतं विकसित भारत विकसित मध्य प्रदेश, तसेच आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत श्री नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या स्टेटला व्हिजिट केली. तसेच त्यांनी आता जम्मू आणि काश्मीरला व्हिजिट केली होती. तर ते कोणत्या या प्रोग्राम मधला जसा जम्मू काश्मीरचा एक प्रोग्राम आहे विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर, ठीक आहे. या प्रोग्रामला त्यांना व्हिजिट दिली आणि त्यांनी इथे अनाउन्समेंट केली 6400 करोडच्या याची प्रोग्रामसाठी, ठीक आहे. तर यामध्ये ते कधी पहिल्यांदा गेले जेव्हापासून कलम आर्टिकल 370 रद्द केला त्याच्यानंतर ते पहिल्यांदा तिथे गेले. तर यांनी 5000 करोड जे आहे ते अग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी दिले. 5000 करोड अग्रिकल्चर डेव्हलपमेंट कशासाठी? तर अग्रिकल्चरची इकॉनॉमी हाय होण्यासाठी वाढायसाठी. त्यानंतर 1400 करोड त्यांनी टुरिझम सेक्टरला दिले. तर यामध्ये टुरिझम सेक्टरमध्ये स्वदेश दर्शन आणि प्रसाद म्हणून आहे. तर हे दोन यामध्ये हे आहेत स्पेशल. तर स्वदेश दर्शन म्हणजे जे यात्रा वगैरेसाठी तिथं आपल्या टुरिझम सेक्टरसाठी बघायला जे येतात का नाही त्यांच्यासाठी ठेवले, ठीक आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे का CM कोण आहे?
काश्मीरचे मनोज सिन्हा आहेत. नाही, मनोज सिन्हा गव्हर्नर आहे, सीएम आहे त्याचे गुलाम गुलाम मोहम्मद सादिक, ठीक आहे. आणि आपला जो आर्टिकल 370 रद्द करण्यात आला तो कोणत्या साली करण्यात आला? 2019. ठीक आहे. तर ही माझी पहिली, आता एकदा सांगू शकता का मला किती हजारचा एक फंड रेज 6,400 त्यामधला ऍग्रिकल्चर सेक्टर 5,000 5,000 ठीक आहे. आणि 1400 करोड हे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. टुरिझम सेक्टर Tourism. हे माझी फर्स्ट न्यूज. दुसरी न्यूज आहे माझी जी आपल्याला उज्ज्वला स्कीम आहे सबसिडी, ठीक आहे, उज्ज्वला. तर ते आतापर्यंत एक व्हॅलिड होती 2024 पर्यंत, पण गव्हर्नमेंटने त्याला आणखी एक वर्ष व्हॅलिड केलेलं आहे, ठीक आहे. तर आता 2025 पर्यंत व्हॅलिड राहणार आहे. तर या स्कीमच्या अंडरमध्ये गव्हर्नमेंट काय करत असते, एका सिलेंडर मागे 300 रुपये सबसिडी देत असते, ठीक आहे. तर एका सिलेंडर, तर यांचा आता एक वर्षाचा पूर्ण एक्सपेंडिचर म्हणजे आता 2024 ते 25 फायनान्शियल इयर पर्यंत तो पूर्ण 12,000 करोडचा होता, ठीक आहे. 12,000 करोडचा पूर्ण होता एक्सपेंडिचर एका वर्षाचा. आणि यामध्ये जे लाभार्थी आहेत, जे बेनिफिशरी आहेत, ते आहेत 10.27 करोड. 10.27 करोड लाभार्थी आहेत. आणि ही जी स्कीम आहे उज्ज्वला, ही कोणा पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी यांनी केली होती. आणि कधी केली होती माहिती आहे? 2016 मे 2016, ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही एकदा रिवाइज करू शकता मला, सबसिडी दिली जाते एका सिलेंडर मध्ये किती रुपये, किती 300 रुपये दिले जाते. आणि आता येणारा जो पूर्ण एक वर्षाचा फायनान्शियल इयर आहे यासाठी किती एक्सपेंडिचर येणार आहे? 12,000 करोड, ठीक आहे. आणि ही कधी लॉन्च झाली होती? 2016. मे 2016. या स्कीम अंडर राजस्थान 500 रुपयाला गॅस देतो. आज वुमेन्स डे आहे. वुमेन्स वुमेन्स डे आहे ना. पण आज इंटरनॅशनल वुमेन्स डे आहे. तसाच आपला नॅशनल वुमेन्स डे पण असतो. तो कधी असतो माहिती आहे का? 13 फेब्रुवारी. आणि आजची जी थीम आहे ना ती इन्व्हेस्ट इन वुमन आहे, प्रोग्रेस. इंटरनॅशनल इन्व्हेस्ट इन वुमन ऍक्सिलरेटेड प्रोग्रेस. आणि वुमेन साठी वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटचे मिनिस्टर कोण आहेत माहिती आहेत का? स्मृती इराणी आहे ना. त्यांच्याकडे आणखी एक आहे. कोणती आहे मिनिस्ट्री? आणखी एक आहे त्यांच्या मायनॉरिटीची. दोन आहे. तर असेच आपल्या हे जसे झाले आहेत तसे आणखी एक मिनिस्ट्री मध्ये फक्त 2 वुमेन आहेत. दुसरी वुमेन कोणती आहे? एक झाली निर्मला सीतारामन. इंदिरा गांधी ते पहिल्या होत्या. नाही, आता सध्याला 2च हे आहेत मिनिस्टर आहेत, फिमेल मिनिस्टर. कोण आहेत? स्मृती इराणी. आणि मी जे आता पॉईंट घेतला होता इंदिरा गांधीचा, त्या सर्वात पहिल्या फायनान्स मिनिस्टर होत्या महिलावर.